जय शिवराय। मी माऊली पवार, सोलापूर। या आंदोलनाच्या निमित्तानं काही गोष्टी ज्या माझ्या जिल्ह्यासाठी भूषणावं आहेत ते समोर येणं गरजेचं आहे। हे मुडे कुटुंबीय हे मुडे कुटुंबीय मंगळवेढा तालुक्यातील आहे। संत दामाजींचा वारसा, सगळी जनता अडचणीत असताना संत दामाजी महाराजांनी कोठारं खुली केली आणि जनतेला अन्नधान्य दिलं। तोच वारसा या मुडे कुटुंबीय हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत। या अमृताताई जे तेजस्वी त्यांची मुलगी आणि हा अद्वैत यांनी हा वारसा जपला। ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्रातून येणाऱ्या सायंकाळी 7 पासून ते आत्ता किती वाजले, 11:15 हे पूर्ण कुटुंब इथं आले। तुमची आमची जेवणाची सोय झाली नाही, हे अस्वस्थ झाले घरात बसून आपले हाल बघून। आपल्या समाज बांधव आज अडचणीत आहे आणि या आरक्षणाच्या लढाईत मी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून माझं कुटुंब घेऊन इथं आलं पाहिजे आणि माझ्या समाजाला भुकेल्या मी खाऊ घातले पाहिजे अशी भावना यांची तयार झाली। त्यांचं मी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो। त्यांनी जे काम केलंय, हे मंगळवेढ्याचा संत दामाजींच्या वारसदार खरे कोण आहेत हे मुडे कुटुंबीय आहेत, हे माझ्या जिल्ह्याला कळवण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलाय। बांधवांनो, ही सेवा आणि आत्ता समाज अडचणीत असताना मी काहीतरी केलं पाहिजे कुटुंबियासाठी। हे विद्यार्थी देशातले आहेत, ह्या ताई ह्या घरात बसले नाहीत। त्यांनी आज आम्हाला तांदळाची भाकर, मिरच्याचा ठेचा आणि लोणचं आणून दिलं। मिरच्याचा ठेचा जरा तिखट लागला म्हणून त्याच्यासोबत बिस्किट दिली। यांचा आम्हाला अभिमान आहे। बांधवांनो, जय जिजाऊ, जय शिवराय। या जिजाऊच्या लेकी या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत त्या पण अमृताताई आहेत आणि वर्षा बंगल्यावर राहणाऱ्या अमृता वहिनी आहेत। मला म्हणायचं आहे, दोन्ही अमृतामध्ये काय फरक आहे बघा। ही आमची अमृताताई हे सगळ्या महाराष्ट्रातल्या भावांना 7 वाजल्यापासून खाऊ घालते। अमृता वहिनी, तुम्हाला या निमित्तानं विनंती आहे, जरा सद्बुद्धी गणराया देव। माननीय मुख्यमंत्री साहेबांना ह्या कुटुंबियाला जी बुद्धी दिली तशी बुद्धी माननीय मुख्यमंत्र्याला येऊ। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।